न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे। प्रशांत कोरटकरला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करण्यात आलेला आहे। तर कोरटकरच्या बाजूने सौरभ घाग हे युक्तिवाद करतात। तक्रारदारानं रात्री 3 वाजता जामीन अर्जावर कोरटकरचे वकील सौरभ घाग यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। तर इंद्रजीत सावंत यांच्याकडून सरोदे हे युक्तिवाद करणार आहे। तक्रारदारानं रात्री 3 वाजता फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट केल्याचं सौरभ घाग यांनी युक्तिवाद केलेला आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। अधिक अपडेट या प्रकरणी घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक माहिती आहे सुनावणी संदर्भात? परंतु अगदी बरोबर आहे। खरं तर सत्र न्यायालयासमोर आरोपीचे वकील सौरभ घाग जे आहेत ते युक्तिवाद करतायत की आम्ही आतापर्यंत या सगळ्या संपूर्ण तपासामध्ये सहकार्य जे आहे ते केलेलं आहे, त्यामुळे आरोपीचा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात यावा। विशेष म्हणजे आरोपीवरती जी कलम लावलेली आहे त्याची शिक्षेची तरतूद जी आहे जवळपास 7 वर्षांच्या आसपास आहे, त्यामुळे जामीन जो आहे तो मंजूर करण्यात यावा। तपासामध्ये ज्या काही गोष्टी रिकव्हर पोलिसांना करायच्या होत्या त्या आतापर्यंत सगळ्या पोलिसांनी रिकव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे ताब्यात घेऊन पुन्हा एकदा चौकशी करण्याची गरज काय, असा सुद्धा सवाल जो आहे तो खरं तर सौरभ घाग यांनी उपस्थित केलेला आहे। ज्या ज्यावेळी आम्हाला बोलवलं जाईल त्यावेळी आम्ही तपासामध्ये सहकार्य करू, मात्र आरोपीला अटक करण्याचा तक्रारदाराचा हेतू नक्की काय होता किंवा पोलिसांचा अट्टहास का होता, असा सुद्धा सवाल जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी खरंच न्यायालयामध्ये उपस्थित केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौरभ कोरटकरनं जो आपल्या मोबाईलमधला डेटा जो आहे तो डेटा डिलीट केला, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते सुनावणी दरम्यान वकिलांनी केलेलं होतं, मात्र तो सुद्धा आरोप जो आहे चुकीचा आहे असं सुद्धा न्यायालयासमोर जे आहे ते सौरभ घाग युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कलम प्रशांत कोरटकरवरती लावलेली होती त्या शिक्षेची तरतूद जी आहे ते जवळपास 7 वर्षांच्या आसपास आहे, त्यामुळे आरोपीला आता जामीन जो आहे तो मंजूर करण्यात यावा। दुसऱ्या बाजूला जे सरकारी वकील आहेत सूर्यकांत पवार ते युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांच्याकडून युक्तिवाद जो आहे तो केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपीच्या वकिलांकडून आज बचाव पक्षाच्या न्यायालयासमोर म्हणणं सादर केलं जात आहे की पोलिसांना ज्या काही गोष्टी रिकव्हर करायच्या होत्या तपासामध्ये ते सगळं आता निष्पन्न झालेलं आहे, त्यामुळे आरोपीला ताब्यात देऊन खरं तर पुन्हा एकदा तपास करण्याची गरज काय, त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पोलिसांनी आता रिकव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे आरोपीला जामीन जो आहे तो मंजूर करण्यात यावा। आता बचाव पक्षाचे वकील आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर जे खरं तर तक्रारदार आहेत इंद्रजीत सावंतांचे वकील असीम सरोदे यांच्याकडून काय युक्तिवाद केला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या सरकारी वकील सूर्यकांत पवार जे आहेत ते युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत आणि या युक्तिवादानंतर आज सत्र न्यायालयाकडून नक्की काय निर्णय दिला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, प्रदीप, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे काही वेळापूर्वी पोलिसांकडून सुद्धा काही कागदपत्र जे आहेत ते कोर्टामध्ये आणण्यात आली आहेत। अगदी बरोबर आहे। आज खरं तर जामिनावरती ज्यावेळेस सुनावणी होते त्यावेळेस लेखी म्हणणं जे आहे ते दोन्ही पक्षांना सादर करावं लागतं। आज खरं तर इंद्रजीत सावंतांच्या वकिलांनी सुद्धा आपला स्टे जो आहे तो कोर्टामध्ये सादर केला, पोलिसांनी लेखी म्हणणं जे आहे ते सादर केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जामीन का नामंजूर करण्यात यावा त्याची कारणं जी आहेत ती लेखी स्वरूपामध्ये सुरुवातीला पोलिसांनी जे आहे ते न्यायालयासमोर ठेवलेली आहेत आणि याच मुद्द्यांच्या आधारे आज युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून केला जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना या सगळ्या गुन्ह्याचा तपास जो आहे इंटरकनेक्टर पद्धतीनं करायचा होता, कारण प्रशांत कोरटकर तो ज्या राज्यांमध्ये फिरला, ज्या व्यक्तींची त्यांना मदत घेतली त्यांची खरं तर समोरासमोर चौकशी जी आहे ती कोल्हापूर पोलिसांना करायची होती आणि त्यासाठीची मुदत जी आहे ती खरं तर पोलिसांनी न्यायालयाकडे मागितलेली होती। मात्र गेल्या सुनावणीवेळी प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आली। न्यायालयीन कोठडीमध्ये जो तपास झालेला आहे त्या तपासाचा लेखी युक्तिवाद जो आहे तो खरं तर सुरुवातीला पोलिसांनी जो आहे तो न्यायालयासमोर ठेवला आणि सध्या आता सूर्यकांत पवार जे आहेत ते युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सरकारी वकिलांकडून युक्तिवाद केल्यानंतर असीम सरोदे यांच्याकडून युक्तिवाद केला जाईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आरोपीचे वकील आहेत सौरभ घाग यांचा युक्तिवाद जो आहे तो अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल। ते सातत्यानं सांगतात की आम्ही आरोपी म्हणून तपासामध्ये जे आहे ते पोलिसांना वारंवार सहकार्य केलेलं आहे। जी कलम प्रशांत कोरटकर वरती लावण्यात आलेली आहेत त्या कलमांची शिक्षेची तरतूद जी आहे ते जवळपास 7 वर्षांची आहे, त्यामुळे आरोपीला पुन्हा एकदा ताब्यामध्ये ठेवण्याची गरज नाही, त्यामुळे आरोपीचा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात यावा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यावरती आरोप करण्यात आले की आरोपीनं मोबाईलमधला डेटा जो आहे तो डिलीट केलेला आहे, मात्र तो सुद्धा आरोप खोटा असल्याचं वकिलाचं म्हणणं आहे। या सगळ्या तपासामध्ये आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना आता म्हटलेलं आहे की शिवाजी महाराज यांच्यावरती जी टीका केलेली आहे, शिवाजी महाराज हे खरं तर महापुरुष आहेत आणि त्यांचा अवमान करणं ही गंभीर गोष्ट आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांच्या बद्दल डॉक्युमेंटरी जे आहे ते सुद्धा बनवल्याचा दावा जो आहे तो आरोपीकडून केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल विकृत विचार जे आहे ते आरोपीच्या मनामध्ये येऊ शकतात कसे, हा सवाल जो आहे तो खरं तर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना उपस्थित केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपीला मराठा आणि ब्राह्मण या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आहे का किंवा दोन समाजामध्ये त्यांना भांडण लावायचं आहे का, असं सुद्धा युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। सरकारी वकिलांनी हा खरं तर मोठा दावा किंवा युक्तिवाद जो आहे तो केला म्हणावा लागेल। ज्या खरं तर आरोपीनं ही ऑडिओ क्लिप प्रसारित केली किंवा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्या विकृत विचार नक्की या आरोपीच्या मनामध्ये आलाच कसा,
किंवा मराठा समाज आणि ब्राह्मण समाजामध्ये दोन तेढ निर्माण करून वाद जो आहे तो या आरोपीला लावायचा होता का, असा सुद्धा सवाल जो आहे तो या ठिकाणी खरं तर सरकारी वकिलांनी उपस्थित केलेला आहे. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना दुसरा सुद्धा महत्वाचा एक मुद्दा जो आहे तो मांडलेला आहे, ते म्हणजे तक्रारदार जे आहे ते इतिहास अभ्यासक आहेत, त्यामुळे त्यांची सुद्धा जी बाजू आहे ते न्यायालयानं समजून घ्यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याचबरोबर तक्रारदाराच्या पोस्टमध्ये आरोपीनं जे आहे ते चुकीची कमेंट केली असं सुद्धा सरकारी वकिलांचं म्हणणं आहे. आरोपीनं आधी मी कॉल केलाच नाही असा युक्तिवाद जो आहे तो केलेला होता. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस प्रशांत कोरटकरनं इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन केला त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं होतं की हा कॉल जो आहे तो माझा नाही, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असं सुद्धा प्रशांत कोरटकरनं म्हटलेलं होतं. मात्र ज्यावेळेस सगळं संपूर्ण प्रकरण बाहेर यायला सुरुवात झाली त्यानंतर प्रशांत कोरटकर नागपूरपासून फरार झाला. तो जवळपास 2 ते 4 राज्यांमध्ये फिरला. त्यामुळे सरकारी वकिलांनी आज युक्तिवाद करताना हा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की आरोपीनं खरं तर जी कमेंट केलेली आहे ती सुद्धा चुकीची होती आणि आरोपीनं म्हटलेलं होतं की सुरुवातीला जो कॉल केला होता त्या कॉलमधला आवाज माझा नाही किंवा तो कॉल मी केलेला नव्हता. त्यामुळे ही सुद्धा पोलिसांची दिशाभूल आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. मात्र तांत्रिक बाबीचा आधार घेण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे, म्हणजे खरं तर तांत्रिक बाबी ज्या आहेत ते प्रशांत कोरटकरनं न्यायालयासमोर मांडल्या, मात्र त्याचा प्रयत्न जो आहे तो अपयशी ठरलेला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आयपी ॲड्रेस, म्हणजे खरं तर ज्या आयपी ॲड्रेसवरून जी सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला किंवा जो धमकीचा कॉल करण्यात आला त्याच्यामधला आयपी ॲड्रेस जो आहे तो त्याच अकाउंटवरून आलेला होता असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे. म्हणजे प्रशांत कोरटकरनं जो इंद्रजित सावंतांना कॉल केला होता तो कॉल प्रशांत कोरटकरच्याच मोबाईलवरून आलेला होता. त्यामुळे प्रशांत कोरटकर सातत्यानं जरी सांगत असला त्यानंतर तपासामध्ये गुन्ह्यामध्ये कबूल केलं की हो कॉल मीच केलेला होता. मात्र सुरुवातीला त्यानं म्हटलेलं होतं की कॉल जो आहे तो इंद्रजित सावंतांना धमकीचा कॉल मी केलेला नव्हता. त्यामुळे आता सरकारी वकिलांनी आज युक्तिवाद करताना म्हटलेला आहे की हा जो युक्तिवाद आहे किंवा आरोपीनं जे वकिलांनी युक्तिवाद केलेला होता की आम्ही या संपूर्ण मोबाईलमधला डेटा जो आहे तो डिलीट केलेला नाही किंवा आम्ही कॉल केलेला नव्हता. आता सरकारी वकिलांचं म्हणणं आहे आयपी ॲड्रेसवरून जो कॉल आलेला होता हे अकाउंट प्रशांत कोरटकरचा आहे आणि प्रशांत कोरटकरनंच इंद्रजित सावंतांना धमकीचा कॉल जो आहे ते केलेला होता. दुसऱ्या बाजूला सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे की श्रीरामाच्या बद्दल सुद्धा चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य जे आहे ते प्रशांत कोरटकरनं केलेलं आहे. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते सरकारी वकिलांच्या युक्तिवादामध्ये पाहायला मिळतात. आरोपीचे वकील सौरभ गागांनी जो युक्तिवाद केलेला होता त्याला आता काउंटर करताना हे सगळे मुद्दे जे आहेत ते सरकारी वकिलांनी उपस्थित केलेले आहेत की हो कॉल जो आहे धमकीचा कॉल प्रशांत कोरटकरनंच केलेला होता. या सगळ्या गुन्ह्याचा तपास जो आहे तो आम्हाला करायचा आहे आणि छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल विकृत विचार जे आहेत ते आरोपीच्या मनात येऊच कसे शिकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा युक्तिवादादरम्यान तो पाहायला मिळतो की आरोपीला मराठा विरुद्ध ब्राह्मण या समाजामध्ये वाद लावायचा होता का, हा सुद्धा सवाल जो आहे तो सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर उपस्थित केलेला आहे. सुरुवातीला आरोपीचे वकील सौरभ गाग यांनी युक्तिवाद केला, आता सरकारी वकील युक्तिवाद करतायत. यानंतर असीम सरोदे यांचा युक्तिवाद होईल आणि त्यानंतर न्यायालयाकडून नक्की काय निरीक्षण नोंदवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सरकारी वकिलांचा युक्तिवाद जो आहे तो अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल. नक्कीच प्रदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर कोरटकरच्या जामिनावर सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे. सरकारी वकिलांकडून आता युक्तिवाद जो आहे तो केला जातोय.